सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोरेगाव येथील उपअभियंता डी. ए. पाटील यांनी संविधानाचा आणि राजमुद्रेचा अनादर केला आहे। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राजमुद्रा आणि संविधान उद्देशिकेचा अवमान झाला असून राज्य शासनाने त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी 26 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता दिला आहे। कोरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीमध्ये प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालय स्थानांतरित करण्यात आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. ए. पाटील यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे इमारतीचे काम अपूर्ण राहिले आहे। इमारतीच्या प्रवेशद्वारावरच असणारी राजमुद्रा खाली पडली होती, तसेच तिथे संविधान उद्देशिका लावण्यात आलेली नव्हती। या बाबी निदर्शनास आल्यानंतर तत्काळ प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे काम असताना आणि जबाबदारी असताना देखील उपअभियंता पाटील यांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही। 1 महिनाभर त्यांना या विषयात लक्ष न दिल्याने नाईलाजास्तव प्रांताधिकारी नाईक व तहसीलदार डॉ. कोडे यांनी स्वखर्चाने राजमुद्रा बसवली आणि संविधान उद्देशिका तेथे आणून लावली। एकूणच उपअभियंता पाटील यांच्या कार्यकाळात नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, केवळ 2 मजल्यावर कूलर आणून ठेवण्यात आले आहेत, मात्र ते बसवले नाहीत। ग्रामीण भागातही सर्वसामान्य लोकांना बसण्याची व्यवस्था नाही। दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे, मात्र त्यासाठी रस्ता तयार केलेला नाही। अशा अनेक गोष्टी या पाटील यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत, असा आरोप उबाळे यांनी केला आहे। ज्या संविधानामुळे आपल्याला नोकरी मिळाली आहे, राज्य शासनाकडून पगार मिळत आहे, त्याची जाण उपअभियंता पाटील यांना राहिलेली नाही। त्यामुळे ते या पदावर राहण्यास पात्र नाहीत। त्यांना तत्काळ निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी विनंती उबाळे यांनी केली आहे। प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्यास 26 जानेवारी रोजी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा उबाळे यांनी दिला आहे।
उपअभियंता पाटील साहेब यांना तात्काळ निलंबित करावं, त्यांची हक्कलपट्टी करावं, कारण ते या पदावरती राहण्यास पात्र नाही. कारण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान करतो, जो मानत नाही, असा अधिकारी या आमच्या कोरेगाव तालुक्याला नसावा अशी माझी विनंती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, PWDचे रोकडे साहेब, जाधव साहेब अशा सगळ्यांना मी हे निवेदन पाठवलेलं आहे. प्रांत कार्यालयास आदरणीय प्रांतसाहेबांची भेट घेण्याकरता मी आलो होतो. या ठिकाणी जे प्रांत कार्यालयाचं काम झालं आहे, खरं तर काम पूर्ण झाल्यानंतरच प्रांतसाहेब, तहसीलदार साहेबांनी ही वास्तू ताब्यात घ्यायला पाहिजे होती. आज माझे शेतकरी बांधव जुना मोटर स्टँडपासून चालत येतात या कार्यालयात. इथं आल्यानंतर बसण्यासाठी बाक नाही येत. त्यानंतर इथं फिल्टर जे पाण्याचे आहेत ते येऊन पडलेले आहेत, पण ते आज तागायत जोडलेले नाही. म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही, लोकांना बसण्याची व्यवस्था नाही. मी याआधी आंदोलनाचा इशारा दिला होता की जो रॅम्प केलेला आहे त्या रॅम्पवरून अपंग माणसाची व्हीलचेअर जाऊ शकत नाही, त्याचं काम करावं, त्याच्यासाठी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता. पण PWDचे पाटील साहेब जे उपअभियंता आहेत यांना निकृष्ट दर्जाच्या कामातनं वेळ भेटत नाही की हे जे जनतेची सेवा करायची. आज पाण्यासाठीचे जे फिल्टरच्या मशिनरी इथं येऊन पडलेल्या आहे, कूलर इथं आले, तर तो बसवून का घेतला जात नाही? इथं बसायची व्यवस्था काही नाही. आज राजमुद्रा इथली पडली होती, संविधान उद्देशिका लावली नव्हती. हा अधिकाऱ्याला ज्या पोस्टवरती आपण काम करतोय हे याच कारणामुळे आपल्याला मिळालेली पोस्ट आहे. हा जो दर महिन्याचा पगार येतो तो सुद्धा या संविधानामुळेच येतो. जर हा माणूस संविधान आणि राजमुद्रेचा आदर करू शकत असेल, अवमान करत असेल, तर त्यांना त्यांच्या या खुर्चीवरती बसण्याचा काही एक अधिकार नाही. माझी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावं. प्रांत आणि तहसीलदारांनी खर्चाने राजमुद्रा आणि संविधान उद्देशिका बसवलेले आहे, स्वतः तो खर्च केलेला आहे. हे PWDचं काम नव्हतं का? मी आदरणीय रोकडे साहेब, PWDचे आदरणीय जाधव साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना सुद्धा हा विषय मी पत्राद्वारे सुद्धा कळवलेला आहे, स्वतः जाऊन सुद्धा भेटलेलं आहे. यात शेतकरी माझा चालत येतो, त्यांना बसण्यासाठीच्या खुर्च्या नाहीत, पाणी पिण्याची व्यवस्था नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. अजून अर्धवट कामं बरीच आहे. म्हणजे जशी काढली तर खूप मोठी लिस्ट निघाली या वास्तूमधली. तर आदरणीय प्रांतसाहेबांना पण भेटून सांगितलं की बाबा ह्या गोष्टी आपण आपल्या स्तरावरती करा. पण उपअभियंता पाटील साहेब त्यांचे 15-15, 20-20 फोन करून देखील फक्त आश्वासनं देतात की मी करतो. काम तर कुठलं करत नाही. जी कामं करतात, माझ्याकडे आता व्हिडिओ आहेत, जी कामं इथं झालेली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. उपअभियंता पाटील साहेब यांना तात्काळ निलंबित करावं, त्यांची हक्कलपट्टी करावं, कारण ते या पदावरती राहण्यास पात्र नाही. कारण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान करतो, जो मानत नाही, असा अधिकारी या आमच्या कोरेगाव तालुक्याला नसावा अशी माझी विनंती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, PWDचे रोकडे साहेब, जाधव साहेब अशा सगळ्यांना मी हे निवेदन पाठवलेलं आहे. त्यांची तात्काळ बदली करावी ही माझी मागणी आहे. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.